जसं तुम्ही बोललात सर, की एक स्पर्म इज सफिशियंट टू गेट प्रेग्नंट. बट त्याच्यासाठी तुमचा जो स्पर्म काउंट आहे तो मिलियन्स मध्ये पाहिजे. आणि नॉर्मल जे WHO ने प्रमाण केलेलं आहे ते आहे 15 to 20 मिलियन पर्यंत. राईट. ओके. बट आता जसं तुम्ही बोलले, की भारतामध्ये स्पेशली वर्किंग पीपल जे आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटीचा जो स्पर्मचा जी क्वालिटी आहे ती खूप कमी झालेली आहे. ओके. आता ॲबनॉर्मल स्पर्म म्हणतो आपण. तर ॲबनॉर्मल स्पर्म हे एग्स फर्टाईल करू शकतात का? व्हेरी राईट. गुड क्वेश्चन. ॲबनॉर्मल स्पर्म्स हे फर्टिलिटी देऊ शकतात, म्हणजे संख्या कमी असे. ऑब्विस 10 नॉर्मल स्पर्म आहे तर ते डेफिनेटली चांगलं फर्टिलायझेशन देतील, पण ॲबनॉर्मल हे कमी देतील. अगेन ॲबनॉर्मल स्पर्म विल कॉज ॲबनॉर्मल एम्ब्रिओ. ॲबनॉर्मल एम्ब्रिओ विल गिव्ह एन ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी, आणि मग तिच्यात ॲबॉर्शन होण्याची शक्यता जास्त असते. ॲबनॉर्मल बेबी जन्माला येण्याची शक्यता जास्त असते.